ज्याने काढला असेल काढू दे ना, काढणं दुमत नाही, काढला असेल तर काढू दे, काही दुमत नाही. परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो. स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही. तेवढंच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे. त्या 100% त्यांना काय दुसरं मला सांगा. आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं? त्यांना रिकामी उद्योग का दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्याच्याने काय होत नाही. अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्याच्या याला बळी पडणार नाही ही मला कल्पना आहे. आपण काय माहिती मला फार इंटरेस्ट वाटत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार असले कुणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये. त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं. अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते. मीडियाने एवढं महत्व का द्यावं? असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे. ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट, त्यांच्या नावावर त्यांना माहिती असेल. ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार.